हॅलो, आरोही क्रिएशनमध्ये मस्त आपण असं एक छानसं मंगळसूत्र बनवणार आहोत. तर त्याच्यासाठी येथे मी एक फ्लावर बनवून घेतलेला आहे. तर म्हटलं चला आता तुमच्याबरोबर व्हिडिओ देखील शेअर करावा कसं बनवायचं. हे एक फ्लावर जर आपण शिकलं तर त्याच्यापासून बऱ्याचशा डिझाईन बनवू शकतो. तर कोणताही वेळ न वाया घालवता बनवायला सुरुवात करूया. इथं साहित्य बघताय तुम्ही, हे ड्रॉप शेपचे मणी आहेत, म्हणजे मोती आहेत. आणि हा क्रिस्टलचा मणी आहे 8 mm चा आणि हे 0 mm चे गोल्डन मणी आहेत आणि 0.3 गेजची तार आहे आणि ही तार आहे ती 20 गेजची आहे. तर हे असं फ्लावर बनवायसाठी एवढं साहित्य लागतं. आणि आता मंगळसूत्र बनवण्यासाठी कोणतं कोणतं साहित्य लागतं ते बघूया. इथं प्लायर घेतलेले आहेत दोन्ही आणि हे ग्रीन आणि रेड मनी आहेत. रेड मनी आहेत ते जरा लहान आहेत आणि ग्रीन आहे तो मोठा आहे. ग्रीन म्हणजे 8 mm चा आहे आणि रेड आहे ते 6 mm चे आहेत. आणि इथे ही कॅप आहे, मोती चक्री आहे आणि हे जे आहे ती ही 18 गेजची तार आहे आणि येथे गोल मोती घेतलेले आहेत. तर हे सगळं साहित्य आपल्याला मंगळसूत्र बनवण्यासाठी लागणार आहे. तर आपण जे फ्लावरमध्ये क्रिस्टलचा मणी वापरणार आहोत तर तो मणी 8 mm चा आहे. तर सगळ्यात आधी आपण येथे 0.3 गेजची तार घेतलेली आहे कट करून. जवळपास ती आपल्याला 35 सेंटीमीटर एवढी, मीटर नाही 35 सेंटीमीटर एवढी घ्यायची आहे. तर तेवढी घेतलेली आहे. आणि हे मोती काढते आता. हे मणी मी काढत होते एका बाजूने आणि निघाले दुसऱ्या बाजूने. ठीक आहे, मणी थोडे सांडले पण ते जे माझं खाली आहे स्टँड त्याच्यातच आणले. ठीक आहे, तर आता तारेमध्ये मोती टाकून घेतलेला आहे ड्रॉप शेपचा एक. आणि त्याच्यानंतर वरती तुम्ही ते बघा नीट व्यवस्थित, मी गोल्डनचा मणी टाकलेला आहे. मणी 0 mm चा आहे, 00 नाही, 00 देखील याच्यामध्ये येते साईज. 0 mm येते, 1 2 3 अशा साईज याच्यामध्ये येतात. तर याच्यामधली जी गोल्डन मण्याची साईज आहे तर ती 0 mm एवढी आहे. तर तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये ज्या प्रकारे दिसत आहेत तशा पद्धतीने बनवायचं आहे. तर इथे बघा, सगळ्यात आधी मी मोती टाकून घेतलेला आहे ड्रॉप शेपचा. त्याच्यानंतर त्याच्यावरती एक मणी टाकून घेतलेला आहे आणि जी तार आहे आपली तर ती तार मी गोल्डनचा मणी सोडून वरतून खाली अशी ही तार काढून घेते. वरतून खाली, खालून वरती नाही. गोल्डनचा मणी सोडलेला आहे आणि वरतून तार खाली काढलेली आहे फक्त मोतीच्या मधून. तर ही तुम्हाला इथे दिसत असेल. थोडंसं तुम्ही याला रिपीट 2 वेळेस जर बघितलं तर हे तुम्हाला एकदम परफेक्ट तुमच्या लक्षात येईल. हे एकदा बघितलं तर तुम्हाला ते गुंता काय केलं आहे हे वाटेल, परंतु जर तुम्ही नीट लक्ष देऊन हे 2 वेळेस जर बघितलं तर तुम्हाला ते परफेक्ट समजून जाईल की कशा पद्धतीने हे फ्लावर बनवायचं आहे. आणि हे आपल्याला व्यवस्थित फिटिंगमध्ये बनवायचं आहे. जर दोन्ही मोतीच्या मध्ये थोडासा अंतर राहिला तर जे फ्लावर आहे तर ते लूज पडायला बघतं, त्याचं फिनिशिंग एकदम परफेक्ट येत नाही. तर अशा प्रकारे हे आपल्याला फ्लावर बनवून घ्यायचं आहे. तर याच्यामध्ये जे आपले मोती आहेत तर हे 10 मोती याच्यामध्ये टाकून घ्यायचे. 10 मोत्यांचं आपल्याला हे असं फ्लावर बनवायचं आहे. त्याच्यानंतर जो क्रिस्टलचा 8 mm चा मणी आहे तो पॅक करून घ्यायचा आहे. इथे तुम्ही बघू शकताय कशा प्रकारे पॅक करते. तर इथे आणि जे आपण फ्लावर बनवताना सोडलं होतं, जे आपण तार 0.3 ची तार सोडली होती तर ती तार आपल्याला दोन्ही मोतीला बांधून घ्यायची आहे, म्हणजे राऊंड पूर्ण छान असा होईल. तर इथे दोन्ही टोक त्याचे व्यवस्थित मी बांधून घेतले आणि नंतर आपल्याला प्रत्येक मोती हा बांधून घ्यायचा आहे. प्रत्येक मोतीच्या भोवती आपल्याला ही गोल 0.3 ची तार आहे ती तुम्ही या व्हिडिओमध्ये जसं दिसत आहे तशा पद्धतीने आपल्याला ते छान असं मोती बांधून घ्यायचेत. इथे तुम्ही बघू शकता. जर बिगिनर्स जर कोणी असेल तर मी त्यांना विनंती करते की त्यांनी हे मोती 2 वेळेस बांधून घ्या, कारण जे बिगिनर्स आहेत त्यांना फ्लावर बनवताना दोन्ही
मोतीच्या मधलं अंतर हे त्यांचं जास्त असतं. ही एक्स्ट्राची तार जी दुसऱ्या टोकाची होती तर ती कट करून घेतली मी. आता जी आपली चालू तार आहे ती कट केलेली नाही आहे. तर आता हे जे आहेत आपले गोल्डनचे मोती, तर हे गोल्डनचे मोती टाकून घेऊया. जे आपले मोती आहेत तर ते मोती आपल्याला 10 मोती लागलेले आहेत आणि जे आपले हे गोल्डनचे मणी आहेत तर हे गोल्डनचे मणी आपल्याला 12 लागलेले आहेत. तर हे गोल्डनचे मणी 12 आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत. एक्स्ट्रा झाले तर काढून घ्यायचे. तर हे 12 मोती 12 मणी टाकून घेतलेले आहेत गोल्डनचे आणि मोती जे आहेत ते 10 मोती आहेत आणि मणी आहेत ते 12 आहेत. तर ते मणी टाकून घेतले आणि तुम्ही ते बघितलं असेल, मी जी तार आहे ती मोतीच्या बाहेरच्या साईडला घेतली आणि त्याला एक पीळ मारून घेतला. त्याच्यामुळे काय होईल की जे मणी आहेत ते हलणार नाहीत, व्यवस्थित त्याचा राऊंड तसाच राहील त्याच्यामुळे. आणि त्याच्यानंतर आपल्याला हे 4 ठिकाणी व्यवस्थित आपल्याला जे मोती आहेत त्याला हे मणी बांधून घ्यायचेत, म्हणजे ते जे मणी आहेत ते वरती लूज पडणार नाहीत. व्यवस्थित त्या फ्लावरला ते मणी अटॅच होतील. अशा पद्धतीने आपल्याला हे व्यवस्थित फिनिशिंगमध्ये काम करायचं आहे. सगळं थोडासा वेळ लागेल पण एकदम व्यवस्थित परफेक्टच करायचं आहे. व्यवस्थित मोजून घ्यायचे आहेत मणी मोती आपल्याला, त्याने म्हणजे आपलं जे फ्लावर आहे ते परफेक्ट होणार. आणि जर फ्लावर आपलं एकदम अट्रॅक्टिव्ह असेल तर जे आपले मंगळसूत्र आहेत ते देखील तेवढेच खूप अट्रॅक्टिव्ह बनणार आहेत. तरी ते तुम्हाला दिसत असेल की कशा पद्धतीने मी बनवत आहे. आणि जे एक्स्ट्राची तार राहिलेली होती तर मी थोडीशीच तार होती म्हणून ते 2-3 मोत्यांभोवती बांधून घेतली, थोडीशी होती म्हणून. जर एक्स्ट्रा राहिली तर तुम्ही कट करून काढू शकता. तर इथे अशा पद्धतीने आपलं हे फ्लावर तयार झालेलं आहे. म्हणजेच आपल्या मंगळसूत्राची वाटी तयार होते, तयार झालेली नाही आहे अजून, फक्त फ्लावर तयार झालेले आहेत. आणि वाटी बनवण्यासाठी येथे 20 गेजची मी तार घेतलेली आहे, त्याला सगळ्यात आधी राऊंड करून घेतला. आणि त्याच्यानंतर इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे की मी कशा प्रकारे त्याचं राऊंड बनवून घेते. आणि हे राऊंड आपल्याला कशासाठी बनवायचे, तर हे आपलं थोडक्यात मंगळसूत्राचे बेस बनवलेले आहेत. मंगळसूत्र वाटीचे बेस आपण याला म्हणू शकतो. तर हे अशा पद्धतीने मी आपल्या दोन्ही वाट्यांचे बेस बनवून घेते. इथे तुम्हाला दिसत आहे की जे राऊंड नोज प्लायर आहे त्याला एकदम शेवटी पक्कडच्या आकाराचा, थोडंसं त्याला काय म्हणतात मला नाही माहिती, पण पक्कडच्या आकाराचा आहे. तर त्याच्यामध्ये पकडून राऊंड बनवून घेतलेले आहेत. आणि ते दिसत आहे जी तार आहे तर मी त्या आपल्या बेसच्या मधून काढली. आपल्या फ्लावरला तार होती आधीची आणि जरी नसेल तरी देखील आपण त्याला बांधून घ्यायचे आहे, जोडून घ्यायचे आहे. 0.3 गेजची तार जोडून घ्यायची. त्याच्यानंतर आपल्याला जे बेस आहे त्या बेसला फ्लावर एकदम छान असं अटॅच करून घ्यायचं आहे. फ्लावरच्या मधून आपल्याला तार काढायची आणि ती तार नंतर बेसच्या मधून काढायची. नंतर तीच तार आपल्याला खालून वरती जायचं आहे, बेसमधून फ्लावरच्या वरती घ्यायची आणि त्याच्यानंतर वरून खाली काढायची. अशा पद्धतीने आपल्याला हे व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे. हे बेस बनवल्यामुळे काय होतं, त्याचे 2 फायदे होतात. व्यवस्थित मंगळसूत्र त्याचं फिनिशिंग देखील येतं आणि बेस असल्यामुळे जर आपली तार कुठे राहिलेली असेल फ्लावरला तर ती तार आपल्या साड्यांमध्ये अडकत नाही, त्याच्यामुळे साड्या खराब होत नाहीत. त्याच्यामुळे हे बेस आपल्याला लावणं गरजेचं आहे. मंगळसूत्र व्यवस्थित बसतं त्याच्यामुळे. आणि शेवटी राहिलेली तार जी आपण वरती तार ठेवलेली होती त्याला गुंडाळून घेतली, जेणेकरून ते फ्लावर हलू नये. आपल्याला मोत्याची डिझाईन बनवताना एकदम परफेक्टमध्ये काम करायचं आहे. तर येथे थोडीशी जास्त तार होत होती त्याच्यामुळे मी कट केला राऊंड आणि तो राऊंड आपल्याला परत वापरण्यात येईल तो कट केला आणि
त्याला राऊंड बनवून घेतला. तर अशा पद्धतीने आपली इथे याला आपण मंगळसूत्र वाटी पूर्ण झाली असं म्हणतो. तर ही मंगळसूत्र वाटी आपली तयार झालेली आहे. एक्स्ट्राची जी तार आहे तर ती कट करते आणि जी तार आहे ती कट करताना आपल्याला मोतीच्या वरच्या साईडला आणूनच कट करायचे आहे. आतल्या साईडला तार कट करायची नाही आहे. आतल्या साईडला तार कट केली तर आपल्याला ते टोचणार, त्याच्यामुळे ते आतल्या साईडला कट करायचे नाही. जेव्हा तार कट करतो तेव्हा वरच्या साईडनेच तार कट करायचे आहे. तर येथे ही मंगळसूत्र पेंडंट बनवायला घेऊया. तर ही 18 गेजची तार आहे. तर त्या तारेला एक साईडला राऊंड करून घेतलेला आहे. त्यामध्ये एक मोती टाकलेला आहे. त्याच्यानंतर एक कॅप टाकलेली आहे. 6 mm चा क्रिस्टलचा मणी टाकला आहे. त्याच्यानंतर आपली वाटी टाकली आहे. नंतर 6 mm चा क्रिस्टलचा मणी टाकला आहे. त्याच्यानंतर एक कॅप टाकले. अशा पद्धतीने आपली एक वाटी तयार झाली. त्याच्यानंतर मोतीचक्री टाकून घेतली आहे. त्या मोतीचक्रीच्यामध्ये हा 8 mm चा क्रिस्टलचा हिरवा मणी टाकला आहे. त्याच्यानंतर एक चक्री टाकली आहे. त्याच्यानंतर जे आपण पलीकडे टाकलेलं आहे तशाच पद्धतीने आपल्याला टाकून घ्यायचं आहे. कॅप टाकून घेतली आहे. त्याच्यानंतर क्रिस्टलचा मणी, त्याच्यानंतर आपली वाटी, नंतर क्रिस्टलचा मणी, त्याच्यानंतर कॅप आणि शेवटी आपण मोती टाकलेला होता. याच्यामध्ये आपण ड्रॉप शेपचा देखील मोती टाकू शकतो, पण येथे मी आपला गोल मोती टाकून घेतलेला आहे. आणि जी एक्स्ट्राची तार आहे ते आपल्याला कट करायची आहे आणि राऊंड बनवून घ्यायचं आहे. तर हे जे पेंडंट आहे ते आता दिसायलाच खूपच सुंदर दिसत आहे. त्याला आता आपण राऊंड करून घेऊया. खूप मस्त असं हे आपलं पेंडंट तयार आहे. आणि याला आपल्याला फक्त आता जी आपली पोत आहे ती पोत अटॅच करायची आहे. तर ती पोत आता सध्या माझ्याकडे अवेलेबल नाही आहे, त्याच्यामुळे मी याला नंतर जॉईंट करणार आहे. पण याला कड्या बसून घेऊया, म्हणजे नंतर त्रास होणार नाही बनवायला.